Hello everyone, welcome to our YouTube channel अमिता नभया द एक्सप्लोरर. सो सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या प्रीवियस व्हिडिओला म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. खूप छान छान कमेंट सुद्धा आलेत. खूप आशीर्वाद दिला आम्हाला तुम्ही आमच्या कमेंट्स थ्रू. सो थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद की तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दिल्यात आम्हाला. आम्हाला ते एनकरेज करतं की आणखीन छान व्हिडिओज बनवायला, आणखीन छान छान ठिकाणी जायला. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. आणि आज आम्ही आहोत भातगावलाच आणि आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जे लहानपणापासून माझ्या खूप क्लोज आहे मनाच्या. मला खूप आवडते ती जागा. सो आज आम्ही जातोय आमच्या गावच्या धरणाच्या इथे. आमच्या गावाला एक नैसर्गिक धरण आहे. सो तिथूनच आमच्या पूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो आणि टचवूड पण त्या धरणाला नेहमी पाणी असतं. अगदी नेहमी म्हणजे कितीही गरमी असो किंवा सगळ्या ऋतूंना पाणी असतं. आणि मेन आपल्या कोकणातला प्रॉब्लेम हाच असतो की लोक मे महिन्यात गावाला नाही येत कारण बऱ्याचशा ठिकाणी पाणी नसतं, पाण्याचा पुरवठा नसतो बऱ्यापैकी. सो टचवूड पण भातगाव हे खूप ब्लेस्ड आहे त्या बाबतीत आणि आम्ही भातगावकर नेहमीच येतो सगळ्या सीझनला गावाला. आणि ओके, सो ती जी जागा आहे ना ती फार सुंदर जागा आहे. तिथे जाताना पण असं दोन्ही चारी बाजूनी ना छान असं जंगल आहे, फॉरेस्टेड एरिया आहे. सो तिथे जाण्याची जी आमची जो रूट असणार आहे ना तो पण खूप छान ॲडव्हेंचरस असणार आहे. सो ते थोडंसं टॉपवर आहे, तो असं ट्रेकिंग झाल्यासारखं पण आमचं होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अंश हा फर्स्ट टाइम जातोय त्या ठिकाणी आणि अंश लाईफमध्ये सुद्धा फर्स्ट टाइम एक ट्रेकिंग एक्सपिरियन्स घेणार आहे. सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत तिथे जाण्यासाठी. सो तुम्ही सगळ्यांनी पण आमच्या व्हिडिओ थ्रू बघा आम्ही काय धमाल मस्ती करतो ते. नाही घेतला त्याला कोकम गोळा करायची. अरे बॉटल राहिली किचनवरच. आणि आता आम्ही चाललोय डॅम वर. नॅचरल डॅम आहे वरती. एक 10 मिनिटं चालावं लागतं. वरती असं डोंगर आणि तिकडे पाणी साठतं आणि ते पूर्ण पाणी इथे त्या लोकांनी कनेक्शन दिलंय पूर्ण गावाला. मग इथून ते सप्लाय होतं. पिशवी गेला. झाडं बघा किती मोठी मोठी अशी झाड आहेत. हा बाया इथे येऊन थकली आहे. खूपच मस्त असं हिरवगार आणि छान असं वातावरण आहे. झाड बघा किती मोठी अशी झाड आहेत. खूप जुनी अशी झाड आहेत ही. पाणी स्टोरेज होतं वरतून जे पण पाणी येतं बघू शकता पाईप आणि इथून पूर्ण डिस्ट्रीब्यूट होतं खाली वाडीत. हे सगळं नॅचरल डोंगरातलं पाणी आहे. बघू शकता तुम्हाला जर आवाज येत असेल तर. ही पूर्ण एक ट्रेकिंगच आहे आमची, माउंटेन ट्रेकिंग. बघू शकता तुम्ही कोकम इथे पडलेत असे भरपूर असे कोकम आहेत. ही सगळी कोकमाची झाड आहेत. येताना मी गोळा करणार आहोत आता. बघा मोठे मोठे असे कोकम. पाईप असे मोठेचे मोठे पाईप टाकलेत. खूप असं सांभाळून चालावं लागतंय कारण की जरा पण घसरलो तर खाली असा मोठा स्लोप आहे. अंशसाठी हा एक वेगळा अनुभव आहे. मला वाटतं फर्स्ट टाइम तो असा डोंगरात असं ट्रेकिंग करतोय.
व्ह्यू बघा, इथे खाडी आहे, फुल असं जंगल. ते करवंद बघू शकता, अजून हिरवीच आहेत सगळी. सगळं आम्ही चप्पल काढून जातो, पुढे चप्पल घालून जायचे नसतं. चप्पल नाही घातल्यामुळे अजून जरा टफ होत आहे चालायला, कारण की पायाला थोडं टोचतं आहे. पण तो स्पॉट बघायचा जो आनंद आहे त्या पुढे हे काहीच नाही. आणि नक्कीच तुम्हाला पण तो स्पॉट आवडेल. असं नॅचरल असं वॉटर 12ही महिने 24 तास असं चालू असतं. तर चला आपण आता जवळच पोचतोय. हे बघा वाळू बघा. आता आम्ही त्या स्पॉट जवळ आलोय. इथे बघू शकता पाणी कंटिन्यू असं पाणी चालू आहे. इथे पण मासे बघू शकता तुम्ही. मासे आहेत ते एकदम घालतात. मोठ्या स्टोनवर पाय ठेवायचा आणि कधी पण मोठे स्टोन असतात ना ते स्टेबल असतात. मी पण पाणी जात आहे. पुढे प्रत्येकाचा नंबर असतो, ते साफ दूर करून जातो इथे जाळीवर. ह्या जाळीवर. आणि तो एक मोठा दगड होता तो तोच काय? हा हा हा. आणि हा नॅचरल झरा 12ही महिने हा चालू असतो. हेच पाणी खाली वाढीत जातं. अजून जरा पुढे वरती जातोय आम्ही. खूप कठीण आहे वरती जायला आणि चप्पल न घातल्यामुळे अजून थोडा डिफिकल्ट होत आहे. आणि खूप प्रयत्न चालू आहेत. ऍपल दिसले देदा देदा. काका ते काय तिथे कुठे ते लाकडाची इथे काय रे बघ यश. कुठे ते मग तिथे लाकडाच्या इथे काय तर अंड्यासारखं बरोबर. कोणाचं अंडे ते? त्यांचं आहे काय बोलतात फ्लॉक्स. आणि फ्लॉक्सची सगळी बेबीज आहे. बॉल फिश पण आहे ते. फिश त्या साईडला आहे. हे फिश नाही ते छोटे छोटे. बघायचं नाही आपलं सरळ जाऊ. बघायचं आणि इकडून ये बेटा.
काठी द्या पकड, काठी द्या पकड बाबू, काठी कुठे आहे पकडायची? बॅलन्स साठी लेफ्ट साईडला मग. इथे आता आम्ही कोकम गोळा करतोय पडलेली. हा बघा कोकम जवळ इथे. अरे इथे किती आहेत. आणि हे बघा कोकम आता इथे खूप खाली असे पडले, ते आम्ही आता गोळा करतोय. सगळे तू मी अशी पिशवी उडून बसतो तू. कोकम टाक मी दिले. कोकम असे खाली पडलेत, त्यात आम्ही गोळा करतोय. खाली आहे बघ, हे सगळं उचल ना. दे काट्या ठेवते. हे झाड आहे कोकमचं. ह्याच पडलं पाहिजे. खाली कर. एवढं काय रे लागलं. चल चल. आणि आता आम्ही आलो परत रिटर्न घरी. हे बघू शकता इथून आमचं घर बघू शकता. आता इथे कोकम निवडून हे सुकत घातलेत. तर ट्रेकिंग करून आम्ही खूपच थकलेलो होतो. आता जाम भूक लागली आहे आणि मस्तपैकी असे वडे आणि चिकन आहे जर जेवायला. तुम्ही सगळ्यांनी पण जेवायला या. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.